कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता मिळणार बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभाग, सर्जरी विभाग, अस्थिरोग व मेडिसिन विभाग, सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत। पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर। आपल्या दुकानाचं दरोड्याचं प्रयत्न झाला। शहरात रात्री 8च्या सुमारास बंदूक आणि कोयता घेऊन श्री समर्थ नावाच्या ज्वेलर्सचे दुकान लुटण्याचा प्रयत्न आरटीओ जवळील पाणी टाकीजवळ घडला। टी शर्ट आणि काळी पॅन्ट घालून चेहऱ्याला झाकून आलेल्या तिघांपैकी 2 चोरांनी दुकानात घुसून दीपक वेदपाठक आणि कर्मचाऱ्यांना बंदूक रोखून कोयत्याची भीती दाखवली। त्यानंतर भीतीपोटी जोरात ओरडल्याने चोरांनी तेथून काढता पाय घेतला। अवघ्या 33 सेकंदाच्या घटनेने परिसरात नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ही घटना शनिवारी रात्री 7:47 सुमारास घडली। या प्रकरणी ज्वेलर्सचे मालक दीपक वेदपाठक यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा तक्रार दिली आहे। जेमतेम 25 ते 30 वयाच्या चोरांनी ज्वेलर्सच्या दुकानात घुसताच एकाने बॅगमधील कोयता बाहेर काढला तर दुसऱ्याने कमरेला लावलेली बंदूक बाहेर काढली। एकाने दुकानात फिरून कामगारांना भीती दाखवली तर कोयता हातात घेतलेल्याने बॅग भरण्याचा इशारा करत कोयता वेदपाठक यांच्या गळ्यापर्यंत नेला। त्यामुळे भीतीपोटी दुसऱ्या बाजूला सरकले तेव्हा चोराने हातातील कोयता काउंटरवरील काचेवर मारून काच फोडली। त्याचवेळी वेदपाठक यांच्या आवाजाने चोर भेदरले आणि लगेच तिथून काढता पाय घेतला। या घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी याची माहिती वरिष्ठांना कळवली। माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे, डॉक्टर अश्विनी पाटील, एससीपी दिलीप पवार आदींनी घटनास्थळी भेट देऊन पुढील सूत्रे हलवली। दुचाकीवरून 3 जण आले होते। त्यातील 2 दुकानात शिरले। त्यातील एकाने काळी पॅन्ट, काळा टी शर्ट घातला होता। हातात त्याच्या कोयता होता तर दुसऱ्याने काळी पॅन्ट आणि फिकट लाल रंगाचा टी शर्ट घातला होता। त्याच्या हातात बंदूक होती। तिसरा हा नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवर इलेक्ट्रिक दुचाकीवर बसला होता अशी माहिती नागरिकांनी दिली। शनिवारी सायंकाळी वेदपाठक हे दुकानात होते। ते आपल्या बहिणीशी फोनवरून बोलत होते। त्याच वेळेस दुकानात चोर शिरले। चोरांनी कोयता दाखवल्याने वडील भीतीपोटी जोरात किंचाळले। त्यामुळे बहिणीने याची माहिती मला फोन करून सांगितली। मी दुकानात येईपर्यंत चोर तिथून पळून गेले होते अशी माहिती नितीश वेदपाठक यांनी दिली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।